मागील अनेक वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी नाव असलेल्या धनश्री प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त मे महिन्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक धरोहर आन बान शान असलेली लावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। यावर्षी लावणी स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता जिजाऊ प्रतिष्ठान मराठा नगरी रहाटगाव नागपूर रोड अमरावती येथे करण्यात आले आहे। या लावणी स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणून कलर मराठी वरील उपविजेता शुभम बोराडे यांची उपस्थिती राहणार आहे। विविध वयोगटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। वय 5 ते 14 वर्ष, वय 15 ते 24 वर्ष, वय 25 वर्ष ते पुढील यासोबतच पुरुष खुला गट अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। सदर लावणी स्पर्धेसाठी एकूण रुपये 85,000चे पारितोषिके व प्रमाणपत्र आयोजकांच्या वतीने वितरण करण्यात येणार आहे। या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो स्पर्धकांनी नोंदणी केली आहे। उद्घाटक म्हणून नानकराम नेभनानी यांची उपस्थिती राहणार आहे। पल्लवी यादगिरे, मंजू ठाकरे, अंजू चौधरी सोबतच सारिका बडे, ऐश्वर्या मडघे आदींनी परिश्रम घेतला आहे। ज्या 5 ते 14, 15 ते 25, 25 ते पुढील म्हणजे महिलांसाठी आणि स्पेशली पुरुषांसाठी एक लावणी स्पर्धा ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ग्रुप पण काढलेला आहे। तो ग्रुप पण हा खुला राहणार आहे। त्यानंतर या संस्थेतर्फे आम्ही गरबा स्पर्धा घेतलेली आहे। त्याच्यानंतर सामाजिक कार्यक्रमामध्ये वृद्धाश्रम असो, बालसुधारगृह असो, इथे आम्ही जाऊन आमचे वाढदिवस किंवा मग तिथल्या मुलांना काही खाऊ वाटप, वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना जेवण वाटप अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आम्ही चालवतो। आम्हाला जवळजवळ एंट्री आहेत 65 महिला आणि पुरुषांची आम्ही 11 एंट्री। आम्हाला असं लिमिटेशन आहे, कारण जर आपण एवढ्या मोठ्या एंट्री घेऊन राहिलो तर कुठेतरी लिमिटेशन ठेवावं लागेल, कारण आपल्याला 12:30 पर्यंत काहीतरी तो कार्यक्रम चालवावा लागणार आहे। आणि कॅटेगरी वेगवेगळी आहे। आम्हाला 5 ते 14 मध्ये आम्हाला 30% एंट्री होत्या, पण आम्ही 25च घेतली। 5 ते 14 जेंट्स मध्ये 11। विदर्भ न्यूज अमरावती।